यमराजा आपल्या दरबारामध्ये आलेल्या आत्म्यांचा कर्म हिशोब करत होता। त्याच्यासोबत चित्रगुप्त हेही उपस्थित होते। त्या आत्म्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे कोणत्या प्रकारची सद्गती द्यावी हा हिशोब त्या ठिकाणी त्यांच्या दरबारात चालला होता। पण आपल्या बहिणीची त्यांना अचानकपणे मोठ्या प्रमाणात आठवण येऊ लागली। ते बहिणीच्या आठवणीने अस्वस्थ झाले आणि आपल्या सिंहासनावरून उठून पटकन उभे राहिले। बाजूलाच उभे असलेले चित्रगुप्त यांनी यमराजांना विचारले की महाराज काय झालं? तर यमराजाने चित्रगुप्ताला उत्तर दिलं, अरे माझ्या बहिणीची यमुनेची मला आत्ता खूप आठवण येत आहे आणि तिच्या आठवणीत मला एकदम असं कासावीस झालं आहे। यमराजा तिथून लगेच आपल्या स्वारीवर बसून आपल्या बहिणीच्या घराच्या दिशेकडे निघतो आणि आपल्या बहिणीच्या घरी जाऊन पोचतो। बहीण दरवाजातच उभी असताना समोरून येताना आपला भाऊ तिला दिसतो आणि खूप आनंदित होते, खूप हर्षवल्लित होते आणि तिला आपल्या भावाला पाहून खूप आनंद झाला आणि त्याला आपल्या दरवाजामध्ये आल्यानंतर त्याला वंदन केलं, त्याच्या चरणावर मस्तक ठेवून त्याला प्रणामही केला आणि आपल्या भावाला आपल्या घरामध्ये घेऊन गेली आणि एका छान सुंदर आसनावर त्याला बसायला दिल्यानंतर बहीण अगदी प्रेमाने खूप हर्षवल्लित झाली होती। त्या प्रेमाने त्यांना पटकन तिने पाणी आणलं। थोड्या वेळाने आपल्या भावाला खूप सुंदर छान असं बनवलेलं भोजन आपल्या भावाला जेवायला दिलं आणि ते जेवण जेवल्यानंतर यमराजा खूप आनंदित झाला। त्याला हे जेवण खूप गोड आणि खूप जेवल्यानंतर प्रसन्न वाटलं आणि नंतर यमुनेने आपल्या भावाला आरतीने ओवाळणी केली। ओवाळणी केल्यानंतर बहिणीसाठी यमराजाने सुंदर छान लाल रंगाची साडीही आणली होती आणि साडीसोबत काही हिरे आणि जवाहरात सोन्याचे दागिनेही आपल्या बहिणीला त्याने दिले आणि म्हटलं की यमुने हे बघ, तुला कसं वाटतं? तुला अजून काय हवंय का? काय हवंय तुला अजून? अशा प्रकारचं यमुनेला विचारलं आणि यमुना आपल्या भावाला म्हणाली की तुझ्याकडे ते दायित्व आहे की तू ज्या घरामध्ये जाशील त्या घरातलं कोणाचं तरी मृत्यू तू हरण करतोस, त्या घरामधलं कुठल्या तरी व्यक्तीचं तुला मृत्यू करावा लागतो। हे हरण करणं दरवर्षी तू असाच माझ्या घरी मला भेटायला ये आणि भेटायला ज्या दिवशी मला आजच्याच दिवशी येशील त्यावेळेला कुठल्याही भावाचं प्राण तू हरू नकोस, कारण त्या भावाला त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी आजचा हा दिवस मला एक आशीर्वाद म्हणून तू दे आणि कोणत्याही भावाचं आजच्या दिवशी तू प्राण हरू नकोस। अशा प्रकारचं वचन यमुना आपल्या यमराजा ह्या भावाकडे मागते आणि यमराजा तिला हसत हसत या वरदानाला तथास्तु म्हणतो आणि तेव्हापासून दरवर्षी यमराजाही आपल्या बहिणीला भेटायला दरवर्षी येतात आणि त्या दिवशी यमराजा कोणत्याही भावाचं प्राणहरण करत नाही आणि तेव्हापासून प्रथा सुरू झाली की आपल्या बहिणीला भेटायला जाण्याची पद्धत रूढ झाली आणि मग आपण सगळेच आपल्या बहिणीला भेटायला जातो या दिवाळीच्या सणामध्ये आणि बहिणीची ओवाळणी करून घेतो आणि बहीण आपल्या भावासाठी खूप मोठं आयुष्य मागते, त्याच्या जीवनाचं वरदान देवाकडे मागते। अशा प्रकारची ही
परंपरा रूढ झाली आणि म्हणून त्या दिवसाला आपण सगळेच भाऊबीज म्हणजे बहीण आणि भावाच्या भेटीचा दिवस, हा दिवस म्हणजे भाऊबीज, हा दिवस तेव्हापासून आपण सारेच मानायला लागलो आणि ही भाऊबीज प्रथा त्या दिवसापासून सुरू झाली.